शुभम घरी असला की चहा आणि पोहे होतातच आणि मी गावावरून आणलेली कैरीसुद्धा आम्ही खूप मस्त एन्जॉय करून खाल्ली. बाबा असल्यावर सात्विकची खूप मस्ती होते. शेवटी त्याला त्रास आला की तो असा कंटाळा करतो. आजच्या भाजीमध्ये आज मटकीची उसळ होती. नॉर्मल कांदा, टमॅटो, मिरची आणि हळद, तिखट टाकून मी फ्राय केलेली होती. नॉर्मल थोड्या वेळ शिजू दिली कारण त्याला कोंब नव्हते आलेले. अशा प्रकारे झालेली होती आणि शुभमला असले कडधान्य खूप आवडतात. आज शुभम घरी होता म्हणून सात्विकची खूप मज्जा होती आणि बाबा पण घरी होते. रात्री आम्हाला सात्विकचं हेअर कट करायला जायचं होतं. हेअर कटिंगसाठी आम्ही खूप शॉप शोधले ऑनलाईन, बट शेवटी आम्हाला एक शॉप भेटलं जिथे बेबीचं हेअर कट होत होतं. नंतर आम्ही सात्विकचं मन मोकळं करायला आम्ही इकडे तिकडे लक्ष नाही गेलं पाहिजे म्हणून त्याला मोबाईल दाखवला. पप्पा त्याला इतकं छान घेऊन बसला होता आणि सात्विक पण काहीच त्रास देत नव्हता. तेवढ्यात मावशीचा फोन आला. मावशीला आणि बाबाला पण दाखवलं कारण ते नागपूरवरून सगळ्या गोष्टी बघायला येऊ तर शकत नाही, म्हणून त्यांना मोबाईलवरच सगळ्या गोष्टी दाखवत असते. हेअर कट झाल्यानंतर आम्हाला डीमार्टला जायचं होतं सात्विकसाठी खायला घ्यायला. बऱ्याच वस्तू बघितल्या, खूप कमी वस्तू होत्या ज्या सात्विक खातो आणि आम्हाला त्या भेटल्या, आम्ही त्या घेतल्या. नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार की मी डीमार्टमधून काय काय आणलेलं होतं. बाहेर आल्यानंतर आम्ही सॉफ्टी घेतली आणि आम्ही पार्किंगमध्ये सॉफ्टी खात असताना सात्विकला इतके खेळणे दिसत होते. त्याला असं वाटत होतं की तिकडे जावं. आम्ही पण त्याला घेऊन नाही गेलो कारण इतका वेळ झालेला होता की, आणि शुभमचा मोबाईलसुद्धा आम्ही जिथे हेअर कट केलं त्या शॉपमध्ये आला होता म्हणून लवकर जावलं. मोबाईल घेतला, घरी आलो. या दोघांनी कोल्ड्रिंक एन्जॉय केली. असा संपला